नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळे वळण लागलेले आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये नवीन चित्र, नवीन बदल हे बघायला दिसत आहेत. म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी देखील यांची निवड झाली. सोबतच त्यांच्याकडे आता बीड व पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहेत. आणि त्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देखील दिलेला आहे. असे अनेक बदल घडलेले आहेत. त्यामुळे आता सुनेत्रा पवार या राज्याच्या राजकारणामध्ये आता सक्रिय होताना आपल्याला दिसत आहेत. सोबत त्यांना पूर्णपणे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदारांचा देखील पूर्ण पाठिंबा आहे. मात्र हे सर्व असताना पुन्हा एकदा पार्थ पवारांबाबत एक नवीन बातमी आणि सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजितदादांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी आता स्वीकारणार असल्याचे समजले जाते. म्हणजे सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे आता पार्थ पवारांना दिल्लीला जाण्याची तयारी चालू केलेली आहे अशी बातमी मिळाली आहे. म्हणजे पार्थ पवारांना राज्यसभेचा खासदार बनवण्याची तयारी चालू करण्यात येणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळाली आहे. आणि यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कोर कमिटी देखील पूर्णपणे पाठिंबा असले देखील समजले जाते. त्यामुळे आता पार्थ पवारांचं नाव हे राज्यसभेसाठी निश्चित झाल्याचं आता समजलं जाते. त्यामुळे येणाऱ्या राजकारणामध्ये पार्थ पवार हे अग्रेसर होतील का, हा देखील सर्वात महत्वाचा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. तुम्हाला नक्की काय वाटतं मित्रांनो, याबद्दल आपलं मत कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त करा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा. धन्यवाद.